शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे. आजची ही व्हिडिओ थोडी हटके आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. कशी माहितीये का? आज मी तुमच्या समोर अशा एका कृषी सेवा दुकानदाराचा अनुभव घेऊन आलेलो आहे, ज्यामुळं शेतकऱ्यांचा निश्चित स्वरूपात फायदा होणार आहे. कसा? तर सोयाबीन पीक आपण करतो, महागाचं बियाणं घेतो, खतं औषधं फवारण्याचं नियोजन करतो, पण आपण तणांवर बंदोबस्त मिळवत नाही. मग याच्यावर कशा पद्धतीने नियोजन करावं, तर तीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपलं मिलिंद युट्यूब चॅनलवर. तर सुरुवातीला आपला परिचय आपल्या शेतकरी बांधवांना द्या. मी संतोष चोरडिया बोलतात जामखेड. मी खताचा व्यवसाय करतो 42 वर्षापासून आणि बियाणं खतं औषधं विकतो आणि जामखेडमध्ये माझं 42 वर्षापासून काउंटर आहे. तर आता सर मला एक सांगा की तुमचा जो 42 वर्षाचा जो अनुभव आहे, तर हा अनुभव एवढा मोठा आहे की दररोज मी पाहतोय शेतकरी येत आहेत. पण आता सध्याच्या घडीला सोयाबीन पिकाचे नियोजन चालू आहे, लगबग चालू आहे. तर मी पाहतोय शेतकरी येत आहेत, तर नेमकी सोयाबीन पिकावर कोणती समस्या घेऊन शेतकरी तुमच्याकडे येत आहेत? आता सध्या असं आहे की सोयाबीन पीक हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. एक तर जामखेड तालुक्यात 80% पीक सोयाबीन होणार आहे. बरोबर. आणि सोयाबीनमध्ये प्रत्येकाची व्हरायटी वेगवेगळी आहे, क्षेत्र वेगवेगळं आहे. काही तणाची रान आहेत, काही बिगर तणाची रान आहेत. पण सगळ्यात मोठी समस्या तणाची आहे. आणि तणामध्ये बी अशी परिस्थिती आहे की सगळ्या प्रकारचे तण असतात आणि त्याच्यात काही गोल पानाचे असतात, काही लंबळे पानाचे असतात. आणि त्याची समस्या मेन दहशत आता तणाची आहे. आणि कसं होतं, जर तणाची दहशत समजा कमी करायची म्हणलं तर तणनाशक वापरावं लागतं, किंवा जर तण जास्त मोठं झालं तर पिकाला मारून टाकतंय. बरोबर. म्हणजे तणांची जर तण वाढलं तर निश्चित स्वरूपात ही स्पर्धा निर्माण होते. तण वाढतात, पिकाचं उत्पादन घडल्यासारखं आपल्याला दिसून येतं. तर सर मग मला एक सांगा की सोयाबीन पिकावर भरपूर सारी तणनाशकं आहेत. मग नेमकी शेतकऱ्यांचा कोणत्या तणनाशकावर विश्वास आहे? आता गेले 10 वर्षापासून जे तणनाशक आहे, पण गेल्या वर्षी नवीन पर्ज नावाचं एक तणनाशक आलं आहे. धानुका ॲग्रोटेक. धानुका ॲग्रोटेकचं. तर हे जे औषध आहे हे गेल्या वर्षी आम्ही म्हणजे प्रत्येक गावामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात विकलं होतं. पण ह्या वर्षी हे नाव आणि मागणी सुरू आहे आणि याची रिझल्ट एकदम अप्रतिम आहे. आणि हे टायमिंग शेर मारलं तर ह्याच्यासारखा रिझल्ट दुसऱ्या कुठल्याही तणनाशकाचा नाही. म्हणजे जी तणनाशक आहे याचा हा रिझल्ट हा जास्त प्रमाणे आल्यासारखा दिसतो. हा. म्हणजे धानुका कंट्रोल चांगलं आहे. धानुका ॲग्रोटेकचा पर्च हा. याचा मागच्या वर्षी तुम्ही शेतकऱ्यांना दिला असता, हा. याच्यावर कंट्रोल चांगला मिळाला. चांगला आहे. आणि ह्या वर्षी शेतकरी मागून येतात, स्वतः मागणी करतात ना ते, किंवा ही मागच्या वर्षी वापरलं होतं आपण, हेच द्या मला. तर म्हणजे सर शेतकरी आता किंमत पाहत नाहीत. किंमत पाहतात, पण ह्याची किंमती पाहता त्याचा रिझल्ट एक नंबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यापासून पिकाला कुठलाही झटका बसणे किंवा पिकाचं नुकसान काही होत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे तणनाशक मारल्यानंतर ह्याची रिझल्ट एकदम अप्रतिम आहे आणि त्याच्यामुळे ते रिपीट व्हायला लागला आहे. म्हणजे मागील वर्षी तुलनेत ह्या वर्षी जास्त मागणी जास्त दिसून आलेली आहे धानुकाच्या पर्जला. हो. तर मग आता सर हा. हे जे काय पर्ज हा. धानुकाचं हे जे सोयाबीनचं तणनाशक आहे, हा. तर याचं नेमकी वापरण्याची पद्धत आहे तरी कशा पद्धतीने? हे असं वापरायचं आहे, हे 15 लिटरचे 10 पंप म्हणजे 1.5 लिटर पाण्यात हे वापरायचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, हे 2 ते 3 पानावर पीक असतानाच मारायचं आहे. तिसरी गोष्ट, हे तण छोटा असताना जेवढं 14 ते 21 दिवसाच्या आतच म्हणजे झालं पाहिजे. 14 दिवस ते 21 दिवसाच्या आत रान शेत वल्लं असणं त्याच्यात गरजेचं आहे. आणि पीक तणनाशक मारताना कट नोजल वापरणं, पाणी चांगलं असणं हे काळाची गरज आहे. म्हणजे निश्चित स्वरूपात शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, धानुका ॲग्रोटेकचं पर्च सोयाबीन पिकामध्ये सरांनी कशा पद्धतीने सांगितलंय तर तशा पद्धतीने आपल्याला वापरायचंय. परत एकदा सांगतो, 14 ते 21 दिवसांच्या दरम्यान 150 लिटर पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये घ्यायचे 400 ml आणि याची फवारणी करा. आणि एकंदरीतच जसं तुम्ही आतापर्यंत आपला विषय चाललेला आहे, मागील वर्षी देखील शेतकऱ्यांना चांगला अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची मागणी प्रचंड आहे. या औषधाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही प्रत्येकाला दिलं विनंती, त्यांनी मारलं, त्याचा रिझल्ट चांगला आला, त्यांनी परत रिपीट मागणी केली. तर शेतकरी मित्रांनो, योग्य वेळ, फवारणीचं योग्य नियोजन, यामध्ये आपण चांगला असं तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांचं इथेच म्हणणं आलंय आणि तुमचं इथेच म्हणणं आलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला या विषयावर? हे वेळेत मारणं योग्य आहे, गरजेचं आहे. आणि योग्य ती शिफारस देखील आहे. योग्य ती शिफारस म्हणजे 15 ते 20 दिवसातच मारायचं आहे आणि 400 ml एकरी मारायचं आहे. तर सर एखाद्या शेतकऱ्याने इथे दुकानावर येऊन तुम्हाला जर असा एक प्रश्न विचारला की तण नियंत्रणासाठी कशा पद्धतीने नियोजन करावं? एक तर तण नियोजनाचं पहिली गोष्ट 15 ते 20 दिवसात करायचं आहे. दुसरी गोष्ट, हे जर तण मोठं झालं
तर ते काय करणार आहे, खताचं नुकसान करणार आहे, पाण्याचं नुकसान करणार आहे, प्लस पिकाचं नुकसान करणार आहे. बरोबर. त्या तिन्हीचं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला पर्ज हे टायमिंग मध्ये वापरणं गरजेचं आहे, प्लस पर्ज प्रमाणात मारणं गरजेचं आहे. आणि ह्याचा टायमिंग मध्ये मारल्यामुळे तुमचं तण कंट्रोल मध्ये राहिल्यामुळे पीक 100% वसूल होणार आहे. म्हणजे एकंदरीतच काय तर किमतीकडे पाहू नका, रिझल्ट जो येतोय त्याकडे जास्त प्रमाणे लक्ष द्या. शेतकरी मित्रांनो, ह्या चर्चेमधून आपल्याला काय महत्वाचा फायदा झाला तर सोयाबीन पिकाचं तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असल्यास आपल्याकडं तण व्यवस्थापन आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच यासाठी वापरायचे आपल्याला धानुका कंपनीचं पर्ज हे तणनाशक. याचं प्रमाण पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 400 मिली 150 लिटर पाण्यामध्ये घ्यायचे. पण सोयाबीन पिकातील तण तुमचं 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असणं गरजेचं आहे आणि 14 ते 21 दिवसांच्या दरम्यान. जर तुम्ही धानुकाचं पर्ज तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करणार या टायमिंगला तर निश्चित स्वरूपात सोयाबीन पिकाचं तुम्हाला भरघोस असं उत्पादन देखील मिळणार आहे. माहिती आवडली नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान जय किसान. आणि ह्या वर्षी सोयाबीन पिकाच्या तणावर नियंत्रण मिळवायचं असल्यास वापरायचं आहे आपल्याला धानुका कंपनीचं पर्ज.